काहीतरी बनवतोय, बघूया काय बनतंय। व्हेज बिर्याणीसाठी आपण प्रथम भाज्या बघूया कुठल्या कुठल्या घेतल्या ती। गाजर, फ्लॉवर, बीन्स, वाटाणा आणि पनीर। उभा चिरलेला कांदा तो आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि या सगळ्या भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कांदा आपला तळून झालेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे तो पण। आता आपण याच तेलामध्ये भाज्या तळून घेऊया। आता पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आधी टाकून घेत आहोत। पाणी तापत ठेवले, त्यात तमालपत्र, चक्री फूल, दालचिनी, हिरवी विलायची, मसाला विलायची, लवंग, मिरे आणि शहाजिरे टाकून देऊ। पाणी गरम झालं की मग त्यात तांदूळ टाकूया। आपण हा तांदूळ, बिर्याणी तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता तो आपण त्यात घालूया। आता हा आपला तांदूळ फक्त 80% शिजून घ्यायचा आहे। राहिलेला 20% हा बिर्याणीमध्ये शिजून जाईल। तेल तापलं आहे, त्यात आपण थोडंसं जिरं, मोहरी, हिंग, 3 हिरव्या मिरच्या, कांदा घालूया। त्याच्यात आलं लसूण पेस्ट, ह्याच्यात जात आहे टोमॅटो। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकतोय। पहिली हळद, चवीनुसार मीठ, यात आपण कांद्यापुरतंच टाकलेलं आहे, नंतर टाकूया भाजीला। आपण यात धने जिरे पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट टाकूया। मिक्स करून घेऊ चांगलं। आता यात भाज्या टाकू आपण तळलेल्या सगळ्या। मगाशी आपण फक्त कांद्यापुरतं मीठ टाकलेलं, आता संपूर्ण भाजीसाठी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यात एक 2-3 चमचे दही टाकूया। तसं पाणी टाकू म्हणजे बिर्याणी कोरडी होणार नाही। आता आपण ज्या पात्रात बिर्याणी करायची त्या खाली तूप लावलेलं आहे। एक थर भाताचा देऊया। टाकूया। असं करून आपण सगळा भात आणि भाजी असा एक थरच द्यायचं। बिर्याणी म्हणलं की तूप आलंच। वाफायला एक 10-15 मिनिटं तरी ठेवूया।